संकेत महाराज माझं नशीब मी परत तुमच्या इथं कार्यक्रमाला आलो. आता आम्ही कार्यक्रमाला होतो आम्ही पाक शेवटा लागतो पिंढऱ्याचं गोळं वर यायला लागलं अंगाचा ताप निवणा डोकं सारखं दुखायला लागलं जेवण जास्त जायला लागलं जेवण नाही झालं इथनं खाली उतरतच नव्हतं ज्वारीची कणस किंवा बाजरीची कणसाची ना जर ओली टाकली का नाही मशीन कशी तसं इथनं खाली जातच नव्हतं मग मी सहज आमच्या बायकोला म्हणलं होय गे ए काय होय मी म्हणलं अगं मला कोरोना तर झाला नसेल का ग काय बोलता असं का असं परक्याने बोलायला लागला कशासाठी असं बोलायला लागला तुम्ही तसं बोलू नका बोलू नका आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघा कसं बोलू मी म्हणलं पण तसं मला दवाखान्यात जावं लागतं इकडे मी स्वतः येते स्वतः डॉक्टरांशी बोलते आपले फॅमिली डॉक्टर आहेत का नाही मी चल 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 बाई मला आता कुठे हिच्या नादाला लागावं माझ्याकडे MAT गाडी आहे MAT नंबर रॉकेल नंबर पेट्रोल मिक्सिंग मागच्या धुरकाडाला माणसं दिसत नाही उतराय गेले कॅसला सगळ्यात शिटच येते हातात अडकून असं काय लागा तुझी गाडी लागा महाराज माझ्याकडे होती गाडी 4 व्हीलर पण कोरोना 2 वर्ष कीर्तन बंद पडली काय दगड खातो काय मग ती निघून टाकली गाडी मग ही जुनी गाडी काढली परत बसली मग आमच्या गाडीवर आम्ही निघालो तिला आमचं तोंडाला बांधाय घेतलं काय माहिती त्याला आमचं असं पहिला वंशा घेतली तोंडाला हा बरा ना दिसतो या विनोद करायचा हसायसाठी ती घेतलं तिथपर्यंत आणलं उचललं बसले आमच्या गाडीवर दवाखान्यात गेलो दवाखान्यात चालताना माझी बायको मला चिटकून चालत होती इतकी चिटकून तुम्हाला ठसवून पाडती बिडते की म्हणजे चिटकून चालत होती आज नेलं नाही मला तू इथं बाहेरच थांबा तू इथं थांब मी आज जातो का पारख्याने असं करायला मी येते घ्यावं मी स्वतः बोलते डॉक्टरांनी का असं करायला लागला ए चल बाई म्हणलं कुठून आता तपासून डॉक्टर म्हणले महाराज तुम्ही पॉझिटिव्ह आहे काय पॉझिटिव्ह आहे तुम्ही घरी जाऊ नका तर रानात थांबा 10-15 दिवस पॉझिटिव्ह हा शब्द तिनं ऐकला कोणी मी तुमचीच आहे की मला परख्यानेच का समजतं म्हणणारी ना तिथंच पात्राचा 3 इडा तोडावं लगेच घेतलं पदू दवाखान्यात निघालो दवाखान्यात उतरताना चिटकून चालत होती पण पॉझिटिव्ह कळल्यामुळं दवाखान्यात मी बाहेर येताना मागं सरायची अशी काय मागं सरत पडत नाही वा पडला तर बरं झालं आधीच गुडघ्यानं श्याम आहे MATवर बसलो आम्ही दोघं गेलो घरी गेल्या उडीत टाकली तिनं असे उडीत टाकली बस उडी टाकली आत गेली पोराशी म्हणे हे पप्प्या अरे पप्प्या पहिल्यासारखा नाही रे राहिला ती आता काही खरं नाही रे पॉझिटिव्ह आहे रे साऱ्या घरादाराला काम लावून सोडल रे काय खरं नाही रे खोकला 1 लाखाला ठोकला म्हणते ती काय खरं नाही रे पप्पे कमी पोरे लय माया करू नको त्याची लय पुळका येऊ नको असा मी तसं पिकलं पानगडे असा तसा दिसायचा माझ्या घरापुढं जनावराचा गोठा आहे गोट्याने जनावर बाहेर काढली त्या गोट्यात माझी सोय केली सिमेंटच्या वैरणीने नाही दावण धावलं त्या दावणीत मला असा झोपवला घर म्या बांधलं भांडी म्या घेतली वरडून लोकांचं पैसे नेलं मला असा झोपवला माझी बायको मला जिवाडाला यायची आयुष्यात महाराज मला भिजलेली भाकर कधी खाली नाही पण आमटी भाकर बघतच आणायची अशी कुठं त्याच्या नादाला लागावं माझा BP लो व्हायला लागला आणि तिचा वाढायला लागला होता कुठं बघत बसावं जेवायला वाढा आली तर जवळ येत नव्हती 1 पाय उमऱ्यात आणि 1 हात कुत्र्याला भाकर टाकते तिला का गावातला डॉक्टर यायचं मला तपसायला पाहुण्या रावळ्याच्या गावातल्या माणसाच्या लाजकात यायचं ती बी जवळ येत नव्हतं लांबणच म्हणायचं हे ही सकाळ घ्या ही दुपार मी अशा ज्याला जुगवळ्यावर देवा म्हणलं एवढं कीर्तन करून का माझ्या वाट्याला असला घोर लावणार देवा माझ्या थोरल्या 2 बहिणी मला बघायला आल्या
थोरल्या एकीनं गुड्डे बिस्किटचा पुढं आणला, एकीनं पॅन्टेटो जीएसटीचा मग फुगारा का दोनच बिस्किटा त्या बी जवळ लांबनाच म्हणा, हे बघ खा 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 काय घाबरू नको, काय तुला वाटलं आम्ही तुझ्या मागाय मनात फक्त आम्हाला घाबरायचं, हे बघ खा खा खा. जवळ या की माझ्या थोरल्या बहिणी आहे, माझ्या जवळ या, माझी माया करा, माझ्या तोंडानं हात फिरवा. तसं तर आमच्या त्यांनी सांगितलंय त्याच्या जवळ जाऊ नका. स्वार्थी जास्त झालं, मला सरकारी दवाखान्यात नेलं, लघवीला गेलो, महागारी आलो, भेतडाला धरून येतो. तो अशक्तपणा आलता की पोटातलं मशीन सारखं टच करेल, पोटात बारकाच मशीन आपलं संपलंय म्हणलं आता. वर मेलेली माणसं मला चिटकूनच न्यायची, गडगड 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 पेस्टिक वाज आला का म्हणलं ह्यात मी जातो इकडे आता का करायचो. खाटावर आलो तवर शेजारचं खाटावर दिसलं, मी हेतलं कुठे गेलं तवा वाटलं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जेवत साहिल कीर्तनकार बदलताय का हे मला वाटतं माझ्याकडे संगीत मला बरं वाटतो. आता काय काय समाज महाराजांना आत बोलायचं संपला असं थांबवा लय घेतलं असं आनंद आहे खरंच. या फिरवा जरा. ब्रह्मगिरी हुनी नदी गे नाला बरा आता ब्रह्मगिरी हुनी नदी गे कितीतरी महाराजांमुळं समुद्रात किरण हरी गे तरी मातीचे वाहू गे ब्रह्म जैसा तैसा साधन किती नाही आणि साथ नाही गई बरी लटक्या कोणाची नवाई पडी भाषे गा जे जे देखाने जे जे देखाने